बसा. आजच्या भेटीचे काय प्रयोजन? आमच्या आजच्या भेटीचं प्रयोजन म्हणजे व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी उत्सुक आहे. पण व्यापाऱ्यांचे माझ्याकडे काय काम? ही नवी कर व्यवस्था, त्याबद्दलच बोलायचंय त्यांना तुमच्या बरोबर. येऊ द्या, मी माझ्या परीने जमेल तितके शंकांचे निरसन करेन. बरं श्रीधर, आज जाऊन निरोप दे. म्हणाव तात्यासाहेब आले, जेवणाची तयारी करायचा. आणायचा जेवणाच्या वेळेला आलेले आहात तर आपल्या पंक्तीचा लाभ मिळू दे आम्हाला. हो, कशाला? म्हणजे खरंच त्याची तशी काही गरज नाही. अहो, गरज म्हणून का पंक्तीचा आग्रह करतोय आपल्याला? जेवणच जा. अगं बाई, तुम्ही आलायत होय? नमस्कार, बसा ना. श्रीधर आज सांगत आला दादांकडे कुणीतरी खास पाहुणे आलेत म्हणून म्हटलं बघूया तरी आज पंक्तीला एवढं खास कोण आहे सोबत. बरं झालं आलात. तुमच्या गप्पा होऊ दे, मी स्वयंपाकाची तयारी करते. तात्यासाहेब, एकूण आपले ग्रहमान काही बरे नाही असेच म्हणायला हवे. एकापेक्षा एक टगे व्हॉइसरॉय आपल्यावर हुकूमत गाजवायला येत आहे. त्या कर्जनने सुटका केली तेव्हा तो बरा असेल असे वाटले होते, परंतु नाही. एकूण घटनाक्रम पाहता तो लॉर्ड रिपनच काय तो बरा म्हणायची वेळ आली. पण कर्जनने अनेक सुधारणांची, या देशातील जनहिताची अनेक कामे केलेलीच आहेत ती. आता हेच पहा ना, त्यांनी सर अँटनी मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून दुष्काळाच्या कारणांचा शोध घेतला आणि त्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपायांच्या शिफारसी स्वीकारत कृषी, महसूल, सिंचन इत्यादी बाबतीत सुधारणा उपाययोजना करताना त्या लक्षात ठेवल्या. देशात जनहिताची कामं होत आहेत, नाही असे नाही, परंतु त्याचबरोबर अंतस्थ ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या घटना घडत आहेत, त्या मला खरोखर अस्वस्थ करतात तात्या. या कर्जनचेच सांगायचे तरी लक्षणं मला काही खरी दिसत नाहीत तात्या. अतिशय अहंकारी माणूस आहे आणि या कृत्यावरून त्याच्या सैन्यात त्याच्याच विरुद्ध असंतोष देखील आहे. हिंदुस्थानचा सेनापती म्हणून त्यांनी लॉर्ड किशनरची नेमणूक केली खरी. किशनरने सैन्यात हव्या त्या सुधारणा देखील केल्या. क्वेट्टामध्ये अधिकारी प्रशिक्षण संस्थेचा प्रस्ताव ठेवला. हे सगळे जरी असले तरी या दोघांमध्ये काही विस्तव जात नाही अशीच माहिती आहे. बळवंतराव, आपला व्यासंग बघून नेहमीच आम्हाला थक्क व्हायला होतं. किती विषयांची आणि कुठली कुठली माहिती ठेवता आपण. अहो, कसं आहे, हे आपले राज्य करते, त्यांचा राग लोभ आपल्यावरच निघणार हे जर स्वाभाविक मानले तर त्यांबाबतची इत्यंभूत माहिती आपण ठेवायलाच हवी. पर्याय काय दुसरा? आता हेच बघा ना, वायव्य सरहद्द प्रांतात आपला खर्च वाढू नये आणि किशनरचा तोरा वाढू नये म्हणून तिथल्या टोळीवाल्यांना सैन्य सदृश्य स्वरूप दिलंय. आता याचा अर्थही आपण समजून घ्यायला हवा. उद्या जर यादवी माजू लागली तर याचा फायदा हे परकीय राज्यकर्ते घेणार आणि नुकसान हिंदुस्थानचेच होणार हे निश्चित. म्हणजे सद्यस्थितीत घडत असलेल्या घटनांची सांगड घालत भविष्याचा सावध कानोसा घेत राहणे आपल्याला सातत्याने करत राहावं लागेल, असंच ना? मुझे लगता है इस एरिया में ज्यादा पुलिस भेजो। इस हिंदुस्तान में हमेशा कुछ ना कुछ फेस्टिवल होते रहते हैं और अब ये गणेश उत्सव, और जब भी ये आता है मुझे 1893 में हुए दंगे फसाद की याद आती है। तब मैं बॉम्बे में नया ज्वाइन हुआ था। समझ में नहीं आ रहा था इस कंट्री में इतने रिलीजन्स कैसे हैं। पहले सुने भी नहीं थे इतने रिलीजन्स, इतने कास्ट, इतने फेस्टिवल्स, और उन फेस्टिवल्स के कारण कुछ न कुछ फसाद होने का डर। ये किसके लिए रखी है?
जब तक ये हाथ में है, डर का सवाल ही नहीं उठता है। ये चलाने के लिए कुछ कारण तो चाहिए, बिना मतलब के कैसे चला सकते हैं? तुमने ये कहां पढ़ा है? किस देश में बंदूक चलाने के लिए रीजन या परमिशन चाहिए होता है? जब तक ये लोग आपस में लड़ते रहेंगे, रीजन की कोई जरूरत नहीं है। हमको सिर्फ यही देखना है कि इनमें सुलह ना हो। लेकिन ऐसा करने से हमारा ही काम पड़ेगा। जब तक इनमें सुलह नहीं होगी, दंगे फसाद होते ही रहेंगे। यही तो हम चाहते हैं कि लोग जाति और धर्म के नाम पर झगड़ा करें, क्योंकि इंसान सारे झगड़े भूल सकता है, सारे मनमुटाव मिटा सकता है, लेकिन धर्म के नाम पर झगड़ा वो भूल नहीं सकता। हमें चाहिए कि ये अंगारे हमेशा सुलगते रहने चाहिए। इसके ऊपर जो राख जमी है, उसको समय समय पर फूंक मारकर हटाते रहना है, बस। मतलब हमारा काम फसाद मिटाना नहीं, बल्कि वैसा दिखा के फसाद को हवा देना है। Yes, absolutely yes. तुमको याद है काजुन सर ने क्या बात कही थी? 1899 में लॉर्ड काजुन वाइसरॉय बनकर इस देश में आए। तब उन्होंने अपना पहला रिपोर्ट इंग्लैंड में भेजा था। उसमें उन्होंने लिखा था, यूनाइटेड बंगाल इंग्लैंड के लिए सरदर्द बनने वाला है। कुछ भी करके इनमें दरार बनानी चाहिए और वो कभी भी मिटनी नहीं चाहिए, समझे? डिवाइड एंड रूल। इस देश में हमारा राज बनाए रखने के लिए यही सबसे आसान तरीका है। इस देश में इतने सारे रिलीजन एंड कास्ट हैं, इनको आपस में लड़वाना कोई बड़ी बात नहीं है। और जब तक ये आपस में धर्म के नाम पर एक दूसरे की लाशें बिछाते रहेंगे, ब्रिटिश एम्पायर को कोई डर नहीं है। और इस बात को लॉर्ड कर्जन सर ने जितने अच्छे से जाना है, उतने अच्छे से किसी ने नहीं जाना। और उनकी इस पॉलिसी को सक्सेस मिलना चाहिए, और मुझे गारंटी है कि हम सक्सेसफुल जरूर होंगे। Foolish Indians. नगरपालिका कर वाढवून मागत आहे आणि कर वाढवून मागण्यामागचे त्यांचे कारण असे आहे की 1880 साली भारतीयांचे दरडोई उत्पन्न हे 27 रुपये होते, ते आता 30 रुपये झाले आहे आणि हे सर्व सरकारच्या धोरणांमुळे घडले आहे। मग त्याचा हिस्सा सरकारला मिळायला नको? पण मग जर कर वाढवले तर मग आमच्या वाढीव उत्पन्नाचा उपयोगच काय? शिवाय हे जे वाढीव उत्पन्न आहे ते फक्त कागदावरच दिसते। प्रत्यक्षात इतक्या वर्षात ज्या करांमुळे महागाई वाढली आहे त्याचं काय? हे कर भरता भरता व्यापाऱ्यांच्या आणि गिरायकांच्या हातात एक पैसाही उरत नाही अशी परिस्थिती झाली आहे। बँकांच्या सेव्हिंग खात्यात म्हणे लोकांच्या बचती वाढू लागल्यात। आता जर वर्षानुवर्षाच्या विश्वासू मारवाडी पेढ्या
या वाढीव करामुळे बंद पडत असतील तर लोकांकडे बँकांकडे जाण्याशिवाय दुसरा उपाय तरी कोणता आहे? आणि बँका तर काय, सरकार धार्जिण्याच ना, त्यामुळे पुन्हा सरकारच्या तुंबड्या भरल्या जातात. लॉर्ड कर्झनने म्हणे पंजाबमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी विकण्यावर बंदी आणली आहे. हे वाचलं का? टिळक महाराजांनी काय लिहिलंय ते? म्हणे की 90,000 भारतीयांच्या उत्पन्ना इतका भारत मंत्र्यांचा पगार आहे. काही काय इतका पगार? मला नाही वाटत. वा, आता तुम्हाला टिळक महाराजांपेक्षाही जास्त कळू लागलं का? अहो, टिळक महाराजांनी लिहिलंय म्हणजे हे नक्कीच खरं असणार. अहो, टिळक महाराज पूर्ण माहिती असल्याशिवाय काही वावगे लिहायचेच नाहीत. हो, तेही झालंच म्हणा. अहो, सोन्याचा धूर निघणारा आपला देश, पण हा गोरा साहेब सगळं लुटून नेऊन तिकडे त्याच्या देशाची भर करतोय. आणि त्या राणीचे महाल इथल्या लुटीने अक्षरशः गच्च भरले असतील. आता राणीचं राज्य नाही आहे, राजाचं राज्य आहे. राणी मेली ना, आता तिथे सिंहासनावर नवा राजा बसलाय म्हणे. एडवर्ड 7वा असं नाव आहे त्याचं. अहो, ही 7वी भानगड काय आहे? नाही म्हणजे आपल्याकडे जसं राव पंत वगैरे असतं तसं काय आहे की काय? अहो, त्यांच्याकडे 30 नावं परत परत ठेवतात. मग ओळखणार कसं कोणता कोणते? मग नावामागे असा पहिला दुसरा लावावा लागतो. घ्या, म्हणजे यांच्याकडे धड पुरेशी नावही नाहीत राजाला ठेवायला. आणि म्हणे हे श्रीमंत. अहो, यांची सगळी श्रीमंती, सगळा माज, सगळा आपला जीवावर हो. नाहीतर काय? लॉर्ड कर्जन सर ने किंग एडवर्ड VII के राज्यारोहण का सेलिब्रेशन जो दिल्ली में किया, वो इस केसरी को चुभा है शायद. क्यों? क्या हुआ? पढ़ो तो कि इस केसरी में क्या लिखा है इस तिलक में. राजसत्तावाधिकार यांना गुप्त ठेवून रशियातील किंवा हिंदुस्थानातील लोकांवर त्याचा यथार्थ परिणाम घडत नाही, करिता राजसत्तेचे प्रखर तेज प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांपुढे मांडून त्यांचे डोळे दिपवूनच या तेजाच्या शक्तीची व महत्वाची त्या स्फूर्तेपणी ओळख पटवली पाहिजे, अशा समजुतीने आणि हिंदुस्थानवासी लोकांस व विशेष ऋण हाच प्रकार इष्ट आहे, किंबहुना त्याची ते वाट पाहत आहेत, असे विलायतेतील मुत्सद्यास सांगून लॉर्ड लिटन यांनी 25 वर्षांपूर्वी या सुधारलेल्या रयूस यज्ञास सुरुवात केली. तोच महायज्ञ 20व्या शतकाच्या आरंभी लॉर्ड कर्झन यांनी आपल्या बुद्धिवैभवाने व चातुर्याने अधिक नेटाने, समारंभाने, बडेजावकीने, डौलाने आणि अभिमानाने पार पाडला. असल्या बड्या तमाशाने आमच्या मनावर इंग्रजी साम्राज्याच्या चिरस्थायित्वाचा अधिक संस्कार उठण्याचे किंवा असल्या कोरड्या वैभवाच्या प्रदर्शनाने समाधान वाटण्याचे दिवस आता उरले नाहीत. बहुत बोल रहा है ये तिलक. 2 बार जेल जाने पर भी इसका दिमाग ठिकाने पर नहीं है. डर नाम की कोई चीज ही नहीं है इसमें. इसका कुछ करना ही पड़ेगा. काय झालं आई? इथे अशी का बसली आहेस? अरे, तुझे दादा यायचेत ना अजून, त्यांचीच वाट बघतीये. का? कुठे गेलेत ते? अजून आले नाही? अरे, इतक्या वर्षात कधी सांगून गेले नाही कुठे जातोय, कधी येतोय. मग आता इतक्या वर्षांनंतर सांगतील का?
आपण आपली वाट बघत बसायचं. त्यांच्या पायाला भिंगरी लागलीये ना, मग आपण आपलं अंगण धरून बसायचं. बाहेर गेलेलो माणूस कधी परत येईल ह्याची या रात्रीच्या गडद काळ्या अंधारा इतकी काळजी मनात भरून घेऊन आपण बसायचं. अरे आणि श्री, तुला माहितीये ना, दादा कुठेही गेले तरी कसे 4 लोक त्यांना गराडा घालतात, आपापली गारहाणी सांगतात, मग हे सुद्धा बसतात बोलत. वेळ लागणारच की श्री. आई, तुला त्यांचा राग नाही येत का ग? राग ना यायचा तर पूर्वी खूप यायचा. वाटायचं इतकं काय नडलंय लष्कराच्या भाकऱ्या बडवायचं. पण मग माझ्या हळूहळू लक्षात आलं की यांचा जीव ना लोकांमध्येच अडकलाय. आता यांच्या जगण्याचं प्रयोजन हेच जर लोकांसाठी कार्य करायचं असेल तर मग आपण त्यांना अडकवून काय उपयोग? आपण कशासाठी जीव जाळायचा सांग? आई, तू काय बोलतेस ते अजिबात काही कळत नाही, पण ऐकत बसा असं वाटतं. तुला सांगू का श्री, पूर्वी की नाही तुझे दादा सुद्धा असंच म्हणायचे मला. म्हणायचे, भामे, तुझ्या साध्या सोप्या जगण्यातल्या छोट्या छोट्या उदाहरणांनी संकट अशी छोटीशी होऊन जातात आणि वाटतं की आपण त्याच्यावर अशी चुटकी सरशी मात करू. सांगायचा मुद्दा काय की आता तुझे दादा कर्तृत्वाने आणखी मोठे झाले. बघतोस ना, ते घरात असले तरी त्यांना भेटायला घरात लोकांची किती गर्दी असते. आई, तुला माहित आहे का ग, दादांना बाहेर लोकमान्य असं म्हणतात. लोकमान्य? अगो भाई, किती मोठी पदवी आहे ही. बघ, आणि मला मेलीला इथे बसून अर्ध्या जगाचा पत्ता नसतो. मागच्या वेळी दादा तुरुंगातून बाहेर आल्यावर कोल्हापूरची सभा झाली होती ना, त्यात त्यांचा उल्लेख लोकमान्य असा केला गेला. तेव्हापासून लोक दादांना लोकमान्यच म्हणतात. खरंच इतकी वर्ष लोकांसाठी अशा खस्ता खाल्ल्यानंतर, आपलं अख्खं आयुष्य लोकांसाठी वेचल्यानंतर लोकांनीच त्यांना असं संबोधावं, यातच सगळं आलं बघ. हो नाही, तुला सांगू, मला ना दादांचा खूप अभिमान वाटतो, पण कधी कधी भीती वाटते. भीती कशाची? अगं, ते सध्या इतकं जहाल लिहितायत ना की त्यांना कधी पकडून नेतील अशी चर्चा मी ऐकली आहे. पूर्वी की नाही हे अटक, तुरुंग असे शब्द ऐकले ना की माझ्या छातीतही धस्त व्हायचं अक्षरशः. मग झाली मनाची तयारी. तरी तुला थोडी सुद्धा भीती नाही वाटत? वाटते ना, थोडी कशाला, खूप वाटते. पण माझ्या भीतीचं जोखड त्यांच्या पायात अडकवून चालेल का? कसे श्री, आमच्या लग्नाला आता इतकी वर्ष झाली, आमचं इतकं प्रेम आहे एकमेकांवर, पण या इतक्या वर्षात काय लक्षात आलं माहितीये? प्रेम तेच असतं जे माणसाला मोकळं सोडतं, उंच भरारी घेऊ देतं. आता इंग्रज सरकार जेव्हा यांना तुरुंगात टाकतं तेव्हा त्यांना शत्रू म्हणून जाहीर करतं. मग माझ्या तुरुंगात त्यांना असं अडकवून ठेवून मी पण तेच करू म्हणतोस की काय? हसायला काय झालं? खोटं का बोलतेय मी? अगं, तूही आता दादांसारखं बोलू लागली आहेस. आता तुझंही भाषण ठेवायला काही हरकत नाही. गाऊ कार्ट्या, थट्टा करतोस माझी? भाषण ठेवतोय. नाक दाबल्याखेरीज तोंड उघडत नाही आणि सरकारच झोंबेल अशी गोष्ट आमच्याकडून घडली नाही तर सरकारचा दर्प कधीही उतरणार नाही. ही मोठ्या आणीबाणीचीच वेळ आहे. बंगालचे पुढारी आता काय करतात याकडे हिंदुस्थानातील लोकांचे लक्ष लागलेले आहे. इतकेच नव्हे तर विलायती माल बंद करायचा असल्यास बंगाल प्रांतात सर्वत्र फिरून ही गोष्ट घडवून आणली पाहिजे. केवळ शब्द नकोत,
कृती हवी, आणि ती ही निश्चयाची कृती. अमेरिकेतली संयुक्त संस्थाने मुक्त झाली त्या काळात त्यांनीही विलायती मालावर अशाच प्रकारे बहिष्कार घातला होता. देशात गिरण्या तयार करा, चांगले कापड होऊ द्या, म्हणजे आपण देशी माल वापरण्याचा निश्चय करू. आता फक्त लिखाणातून, शब्दातून संताप आणि नाराजी व्यक्त करून भागायचे नाही. या प्रकरणात प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. आता स्वस्थ बसणे नाही. मी काय म्हणते, हे जाजम बदलूयात का खालचं? कशाला? हे बरं आहे की आई? आणि तू एवढी भांबावलीयस कशाला? आज पहिल्यांदाच पाहुणे येणार आहेत का आपल्याकडे? पहिल्यांदाच असं नव्हे, पण आजवर इतक्या लांबून बंगालातून कोणी आलं नव्हतं ना, म्हणून. काय रे श्री, कसे दिसतात रे बंगाली लोक? मी तर आयुष्यात उभ्या कधी बंगाली मनुष्य पाहिलेलं नाही. कसे म्हणजे काय? आपल्याच सारखेच तर दिसतात, वेगळे कसे दिसतील? अरे तसं नव्हे, पण आता हे ब्रिटिश लोक नाही का, म्हणजे दिसायला गोरेच असतात, पण तरी आपल्याकडचा गोरेपणा आणि त्यांच्याकडचा गोरेपणा फरक आहे का नाही? कसे लाल लाल दिसतात की नाही? मग हसायला काय झालं? थट्टा करतोस माझी? मी अशी घराशी खुंटा ठोकून बसलेली संसारी बाई. मी काही कधी घराचा उंबरा ओलांडत नाही आणि बाहेरच्या जगातलं मला काही सुद्धा कळत नाही, म्हणून तुला विचारतेय तर तू थट्टा कर माझी. चिडू नकोस गाई, चिडलीस ना की तुझाही चेहरा लाल लाल होतो, अगदी त्या ब्रिटिशांसारखा. कार्ट्या, तू माझी थट्टा करतोस सारखी? चांगली शिंग फुटली हो श्री तुला. बर बाई, नाही कर थट्टा. मग तर झालं. मला सांग, जेवायला काय केलंयस? जेवायला ते काय नेहमीच, म्हणजे हेच म्हणाले, आपण जे नेहमी करतो तेच करा, काही वेगळं करू नका. पण पानाला लावायला गोड म्हणून गवल्यांची खीर केली. मग अवघडच आहे का? अगं, बंगाली लोक फक्त मासे खातात म्हणे. मासे म्हणजे पाणशेंगा? काय गो बाई, मला नाही होय असलं काही करायला जमायचं. नाही म्हणजे ज्याला जे हवं ते त्याने खुशाल खावं, माझं काही म्हणणं नाही, पण माझ्या स्वयंपाकघरात ही असली चेष्टा मला चालायची नाही. काहीतरीच काय, आज काय कोणीतरी बंगालातून आलंय म्हणून मासे शिजवा म्हणून म्हणताय. उद्या दुसरं कोणी आलं तर काय ते रांधू? छे बाई, मला नाही हो जमायचं हे सगळं. तू मला आपल्या पद्धतीचा स्वयंपाक सांग, मी 25 काय 50 माणसांचं जेवण करीन एक हाती, पण हे सगळं माझ्याच्याने व्हायचं नाही. वा, कार्ट्या, पुन्हा थट्टा केलीस? थांब आता, यांना घरी येऊ दे. हे एकदा आले ना म्हणजे त्यांना सांगते, या कार्ट्याला तुमच्या सोबत घेऊन जा आणि काय खायला घालायचे ते खाऊ घाला, माझ्याकडे नको. काय रे, कधी यायचे तुमचे बिपिनचंद्र पाल? बिपिनचंद्र जी, आखिर बंगाल 2 टुकड़ों में बट ही गया. पहले जब ये प्रस्ताव आया था तब काउंसिल के माध्यम से जो जनमत इस प्रस्ताव के खिलाफ उठा वो सरकार तक पहुंचा था, लेकिन ये नए वाइसराय लॉर्ड कर्जन वो पीछे हटे नहीं. उन्होंने इस प्रस्ताव को अंतिम अंजाम दे ही दिया. ये लॉर्ड कर्जन ने जब ढाका को राजधानी बनाने का प्रस्ताव किया तभी हमें सावधान होना चाहिए था. हाँ, लॉर्ड कर्जन पूर्व बंगाल में डेरा डाल के हर किसी से वार्तालाप कर रहे थे. उन्हें यह आशा थी कि लोगों की सोच में अनुकूल बदलाव ला सकेंगे, पर ऐसा हुआ नहीं. पार्टीशन को लेके बंगाल के लोगों में बहुत सा असंतोष फैल गया था. बिपिनचंद्र जी, मैंने सुना 7 अगस्त को जो प्रोटेस्ट हुआ बंगाल में पार्टीशन के खिलाफ, उसमें बहुत तादाद में लोग रास्ते पर आए थे. म्हणे लोक हातात झेंडे घेऊन अगदी उसळले होते सरकार विरोधात. हाँ, बहुत लोग शामिल हुए थे. अच्छी बात है, बहुत अच्छी बात है. जिनका कभी किसी आंदोलन में संबंध नहीं था वो लोग भी शामिल हुए थे.
छात्र, जवान सब अपने हाथों में निशान लेके टाउन हॉल में जमा हुए थे। इतनी भीड़ जमा हो गई कि एक के ऊपर एक 4 सभाएं लेनी पड़ी। इन सभाओं में ये डिसाइड हो गया कि सरकार ने जो पार्टीशन का डिसीजन लिया है वो जानबूझकर लिया है और ये अविचार है। इसके खिलाफ प्रोटेस्ट करने के लिए हमने ब्रिटिश सरकार का कोई भी वस्तू इस्तेमाल नहीं करने का डिसीजन ले लिया। स्वदेशी माल वापरण्याचा तुमचा हा निर्णय अतिशय योग्य आहे बिपिन चंद्रजी, आणि या फाळणीने लोकांच्या मनात जो असंतोष उसळलेला आहे त्याला भावनिक लोकसंघर्षाचं एक उत्तम साधन म्हणून आपल्याला वापरता येईल। आणि हा लोकसंघर्ष परिणामकारक व्हायचा असेल तर त्याला आर्थिक रूप द्यायला हवे। किंतु तब कर्जन लोगों की भलाई के लिए काम करने वाला वॉइसरॉय है ऐसा भ्रम था। ऊपर से उसने प्रशासनिक सेवा का कारण दिया। बलवंत राव, आप तो इसके विरोध में बहुत कुछ लिखते हैं। आप पे इस सरकार की नाराजगी तो बहुत होगी। जब हमने राष्ट्रीय विचार रखने वाली पत्रिका शुरू करने का सोचा तब हमें इस बात का अंदाजा था। ऐसा समझिए यह आपत्ति हमने जानबूझकर हमारे सर पर ले ली है। या इंग्रज सरकारला आम्ही कधी भ्यायलो नाही, या पुढे भविष्यातही कधी घाबरणार नाही। अहो, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे। निर्भय राहायला आणखी काय हवे आपल्याला? एक बात बोलूं? हाँ जी। इतना भय इस सरकार का नहीं है जितना इस सरकार की तरफदारी करने वाले अपने ही देश के एजुकेटेड लोगों का है। इसका कारण यह है बिपिन चंद्र जी, हमारे लोग सोचते हैं अंग्रेज सरकार की वजह से हमारे देश का विकास हुआ है। ये सच भी है और भ्रम भी है। देखा जाए तो विकास तो हुआ है, लेकिन उसकी कीमत जो हम चुकाने वाले हैं वो चिंता की बात है। बंगाल में आम जनता का इस बारे में क्या विचार है? ये बहुत ही आश्चर्य और आनंद की बात है कि आम जनता को हम पे विश्वास है। हमारे इस आंदोलन में वो दिल से शामिल है। बंगाली जनतेचं कौतुक करावं तितकं कमी आहे या बाबतीत। खरोखर आप मेरी एक बात लिख के लीजिए बिपिन चंद्र जी, ये हमारे देश के स्वतंत्रता की शुरुआत की ओर पहला कदम है और जब तक स्वराज प्राप्त नहीं होगा ये कदम रुकेंगे नहीं। श्रीधर, बंगालची बिपिन चंद्रपाल तुझ्या दादांना भेटायला आले होते ना? तू तर त्यांच्या तोंडूनच ऐकलं असशील तिथे काय काय घडलं ते। हो तर दादा आणि ते पाल बराच वेळ याबाबत बोलत होते। फाळणीला प्रतिकार म्हणून संपूर्ण बंगालमध्ये वंदे मातरमचा नुसता जयघोष चालू होता। ते बरच काही बोलत होते, कर्जन, फाळणी, राष्ट्रहित वगैरे वगैरे। मला सगळंच कळलं नाही, पण बंगालमध्ये असंतोष धुमसतोय हे फक्त कळलं। जन आंदोलन उभं राहिलंय म्हणे आणि आपल्यासारखी मुलं पत्रकं वाटण्यात पुढाकार घेत होती असं ऐकलं। हो तर ही मुलं पत्रकं वाटायला बाहेर पडली की त्यांना पकडून त्यांच्या सूत्रधारांबाबत कसून चौकशी व्हायची, पण ही मुलं काही दाद लागू देत नव्हती। तो खुदीराम बोस, तो तर म्हणे सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष करीत होता। अरे हो, तो तर फक्त 16 वर्षांचा आहे, पण त्यांनी नुसतं सळो की पळो करून सोडलंय। सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष बनवायच्या उद्देशापायी एका पोलीस स्टेशनाजवळ खुदीरामला बॉम्ब पेरताना पकडलं, पण पठ्ठ्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला। पण हे असे तुरळक बॉम्बस्फोट करून खरंच काही हाती लागेल असं वाटते का तुम्हाला? मी तर असं ऐकलंय इकडे आपल्याकडे ही मराठी मुलकात बॉम्ब उडवायची तयारी चालू आहे म्हणे। काय सांगतोस काय? होय तर क्रांतिकारक गुप्तपणे संघटित होतात म्हणे। होय, तथ्य असावं, कारण 2 ठिकाणी बॉम्ब फुटल्याची हूल नव्हती का उठली। पहिला आवाज रात्री 8 वाजता ऑलब्लेस बागेजवळ आलेला। हो, आवाज ऐकून एका पोलीस इन्स्पेक्टरनी तिथे जाऊन चौकशीही केली, पण काही सुगावा लागला नव्हता। आवाज झाल्यानंतर तिथून काही मुले पळून गेलेली दिसली म्हणे। त्यावरून त्याने टाकलेल्या फटाक्यांचा आवाज असावा असा अंदाज लावला। आणि दुसरा आवाज रात्री 11 वाजता ठाकूरद्वार जवळ आला। एक ट्राम गाडी गिरगाव रस्त्यातून
रॉबर्ट म्हणे स्कूलकडे जात होती. ठाकूरद्वार जवळ गाडी आली असताच गाडी खाली मोठा बार झाला आणि लोक घाबरून खाली उतरू लागले. नुसतीच धांदळ उडाली. कोण इकडे पळतय, कोण तिकडे, कोण ट्राम मधून खाली उडी मारतय, तर कोण आणखीन काय. पण नंतर कळलं की तो बॉम्ब वगैरे काही नव्हताच, नुसतीच हुल होती. पण पोलीस या दोन्ही अपघातांची कसून चौकशी करतायत. एकूणात पाहता बंगालमधील परिस्थिती फारच चिंताजनक आहे. आता पुढे नेमके काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. फाळणीचा हा प्रश्न आज बंगालच्या रूपाने आपल्यासमोर उभा असला तरी उद्या देशभरात अनेक प्रांतात हाच प्रश्न उभा ठाकेल अशी चिन्हे दिसत आहेत. आणि हे आव्हान बंगालपुरतेच उरलेले नसून संपूर्ण देशासमोर आहेच की. मी म्हणूनच म्हणतो, आत्ता जर खालमानेनं निमूटपणे हा निर्णय मान्य केला तर आपल्या देशातल्या राजकीय संघर्षापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. एक मात्र खरे, कधी नव्हे ते देशातील जनतेला एकजूट दाखवण्याची गरज निर्माण झाली. आपल्यातल्या छोट्या छोट्या फटीही इथून पुढे हेरल्या जातील यात शंकाच नको. फार बरोबर बोलला. एकजूट महत्वाची. एकजुटीवरनं बिपिनचंद्र सांगत होते तिथे जी निदर्शनं झाली त्यात म्हणे राजे महाराजे, व्यापारी, जमीनदार, मारवाडी सगळे, म्हणजे जे एरवी अजिबात राजकीय चळवळीत सहभाग घेणार नाहीत ती सगळी मंडळी सहभागी झाली होती. अगदी विद्यार्थी, तरुण मुलं सगळे रंगीबेरंगी कपडे घालून निशाणे घेऊन फिरत होते हातात. लोक इतक्या मोठ्या संख्येने जमा झाले होते की निषेध प्रदर्शक पहिली सभा टाउन हॉलमध्ये घ्यावी लागली आणि गर्दी प्रचंड असल्यामुळे टाउन हॉलवर खाली 1 आणि बाहेरच्या मैदानावर 2 अशा सभा घ्याव्या लागल्या. अशीच एकजूट दाखवायला हवी जनतेने आणि पुढाऱ्यांनी. काय बळवंतराव, सभेला मार्गदर्शन करण्यासाठी सभेच्या अध्यक्षस्थानी कोण मंडळी होती? कासिम बाजारचे महाराज, भूपेंद्रनाथ बोस, अंबिकाचरण मुजुमदार, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे चौघे सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. या सभांमध्ये सर्वानुमते जे निर्णय घेतले गेले त्यात फाळणीच्या निर्णयाचा स्पष्ट निषेध केला गेला. सरकारने हे फाळणीचे कृत्य जाणून बुजून अन्यायाने दांडगाईने केलेले असून याचा निषेध म्हणून आपल्याकडच्या जनतेने आपमर्जीने यापुढे सरकारी माल न वापरण्याचा निर्णय घेतला. हे अत्यंत धाडसी पाऊल म्हणावे लागेल, नाही का बळवंतराव? कोळे, बंगालमधील हा निषेध आपल्या राष्ट्रीय संघर्षातील यापुढचं महत्वाचं पाऊल ठरणार आहे. बंगालच्या फाळणीला होत असलेला भावनिक विरोध लोकसंघर्षाचं शक्तिशाली साधन म्हणून वापरता येईल. हे तर खरंच, पण तुम्ही नेमकं काय करायचं ठरवलंय? काय करावे? काय करावे? बाळ,
1888 साली लॉर्ड डफरीन काय म्हणाला होता ते आठवतंय ना? स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्यांना हिंस्त्र खलनायक असं म्हणाला होता तो. मीही अगदी आनंदाने खलनायक झालो. या इंग्रजांच्या तावडीतून जर भारताची मुक्तता करायची असेल तर स्वदेशीची कास धरावीच लागेल. हे इंग्रज म्हणजे राज्यकर्ते नव्हेतच, ते राज्य नंतर करतात, आधी ते व्यापारीच आहेत. ब्रिटिशांनी लोहमार्ग बांधले म्हणून आपण त्यांचं मोठं कौतुक करतो, पण त्यांनी हे लोहमार्ग का बांधले? तर त्यांना त्यांच्या व्यापारी मालाची वाहतूक करता यावी म्हणून बांधले. आता प्रश्न असा आहे की त्यांनी आयतं बांधलेल्या या दळणवळणाच्या साधनांचा उपयोग करून घेऊन आपण हिंदुस्थानला एकत्र करतो की नाही, आणि त्यांचा हा व्यापारी लुटीचा डाव आपण हाणून पाडतो की नाही. आपले रोजगार आणि उद्योग याचा पुरस्कार प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीनं करायला हवा, पण ते सोडून आपल्याला कौतुक कशाचे? तर परदेशी मालाचे. हे ब्रिटिश आपल्या इथून कापूस घेतात आणि तिथे नेऊन त्याचं कापड बनवून पुन्हा आपल्यालाच इथे आणून विकतात. आपणही मोठ्या कौतुकानं त्यांचं ते यंत्रावरचं कापड मऊ म्हणून विकत घेतो आणि आपलं जाडं भरडं सुती कापड, जे खरं म्हणजे सगळ्यांनाच परवडतं, ते विकत घ्यायचं टाळतो. उद्या आपले हे सगळे हातमाग बंद पडतील, त्या वेळेला या लोकांनी कोणाकडे बघायचं? आपलेच उद्योगधंदे आपण आपल्याच हातानं एक एक करून अगदी बंद पाडून टाकू. म्हणूनच म्हणतो, हीच वेळ आहे स्वदेशीचा पुरस्कार करण्याची आणि त्याचा अभिमान बाळगायची. हिंदी लोकांच्या अंगातला करारीपणा अजून वाढला किंवा त्यांच्यातली एक राष्ट्रीयत्वाची भावना अधिक जागृत झाली तर हे सत्ताधारी इंग्रज जे आपल्या देशातल्या कुरणात असे स्वच्छंद चरताय, त्यांना काहीतरी आळा बसेल. बंगालची फाळणी हा कसला प्रयत्न होता? तर बंगाली बोलणारे, बंगाली आचार विचार असणारे लोक एकत्र राहिल्याने त्यांच्यातली संघशक्ती वाढतीये. हे त्या लॉर्ड कर्झन सारख्या धूर्त व्हाईसरायला पूर्वीच कळले होते. आणि बंगालची फाळणी हा बंगाली लोकांच्यातली संघशक्ती तोडण्याचा डाव आहे असे माझे स्पष्ट मत आहे. या इंग्रजांचे नाक दाबायचे असेल तर राष्ट्रीय बहिष्कार हा उपाय आहेच, परंतु तो फक्त शब्दात आणून चालायचा नाही, कृतीत आणायला हवा. आणि त्यासाठी तुमच्यासारखी तरुण मंडळी प्रयत्नशील असायला हवी. तरच ते देशहिताच्या चळवळीतले एक महत्वाचे पाऊल ठरेल, स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल ठरेल. आणि याचेच मार्गदर्शन म्हणून मी एक चतुसूत्री आता तुमच्या समोर मांडणार आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा विजय असो. 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 लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा विजय असो.
बंगालमधील लोकांनी हुगळी नदीत शुचिभृत होऊन रस्त्यावर एकत्र येऊन शपथ घेतली की इथून पुढे मँचेस्टरचे कापड आणि लिव्हरपूलचे मीठ वापरायचे नाही. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.